स्तनपान म्हणजे केवळ आईच्या दुधानं बाळाचं पोट भरणं एवढंच नाही. स्तनपानामध्ये बाळाच्या संवेदनांचा, मेंदूचा आणि भावनिकतेचा विकासही होत असतो. तो कसा ते बघूया. बाळ जेव्हा दूध पितं, आईच्या छातीवरती स्तनपान करतं, तेव्हा ते पंचेंद्रियांनी दुधाचा आस्वाद घेत असतं. बाळ जेव्हा जन्मतं आणि जगात येतं, तेव्हा आईच्या पोटातल्या पाण्याचा वास आणि चिक दुधाचा वास एकमेकांसारखा असतो. त्यामुळे बाळ व्यवस्थित निपल शोधून दूध प्यायला लागतं. अर्थातच तोंडाने बाळ दुधाचा आस्वाद घेत असतं. बाळाची नजर स्तनापासून आईच्या चेहऱ्यापर्यंत बघता येईल एवढीच विकसित झाली असते आणि हळूहळू ते विकसित होते. आई जेव्हा बाळाला स्पर्श करते तेव्हा त्या स्पर्शामुळे बाळाला सुरक्षित वाटतं आणि नवीन जगाला, नवीन पर्यावरणाला सामोरं जायला बाळ तयार होतं. आई जेव्हा बाळाशी गप्पा मारते, प्रेमाने त्याच्याशी काही हितगुज करते, त्यावेळेस बाळाचं संवाद कौशल्य तयार होत असतं. आईने दूध पाजताना बाळाला जवळ घेऊन त्याच्याकडे बघून गप्पा मारत मारत बाळाशी संवाद साधत स्तनपान केलं पाहिजे. यामुळे आईचाही फायदा असा होतो की आईच्या स्पर्शामुळे, बाळाच्या स्पर्शामुळे आईचे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्स स्त्रवतात. आईला शांत वाटतं, आईला प्रेमाची आणि मातृत्वाची जाणीव होते, भावना होते, आईचं दूधही येतं आणि आईचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं.